निवडणूक जिंकण्यासाठी फक्त या फ्रीच्या योजना आणल्या जातात आणि या फ्रीच्या योजना लोकांना गुमराह करतात आणि आपण त्याला फसतो आणि मतदान त्यांना करून बसतो. ज्या लोकांना फ्रीच्या योजना आणाव्याच का लागतात याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय आणि मी फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून मागचे 10 वर्ष झाले लोकांना फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मार्गदर्शन करतोय. मित्रांनो, हा जो फ्रीचा विषय आहे, मग ते राहुल गांधी जे असतील जे 8,500 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात टाकतो म्हणत असतील, किंवा आता लाडकी बहीण योजना 1500 रुपये असतील, किंवा काही लाडका भाऊ वगैरे पण काहीतरी मला कोणीतरी म्हणत होतं. तर साधं सोपं लाडका भाऊ लाडकी बहीण यांच्यावरती जर खरं प्रेम आहे तर माझ्या भावावरती माझ्या बहिणीवरती जर खरं प्रेम आहे तर मी त्याला फुकटची सवय नाही लावणार, तर मी त्याला कामाधंद्याला लावणार, त्याच्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणार. हे असं मी माझ्या भावासाठी किंवा बहिणीसाठी करेल की त्याला कधी कोणासमोर हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे आणि माझ्याकडे तर नाहीच नाही पडली पाहिजे. जर गव्हर्नमेंट अशा योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर ते तुम्हाला भिकारी करू इच्छित आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जेवढं त्यांच्यावरती डिपेंडंट राहाल तेवढे दुबळं करतंय तुम्हाला आणि तुमची वाट लावणार आहे. मित्रांनो, समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणारं सरकार असलं पाहिजे, मोटिवेट करणारं सरकार असलं पाहिजे. जर तू उन्नती केली आहे, बघा आपण कालपर्यंत स्वतःची उन्नतीसाठी धडपडत होतो, आजकाल जर अशा योजना जर तुम्हाला मिळवायच्या तर डिग्रोथकडे तुमची मानसिकता वळली जाते की जेवढं तुम्ही गरीब असाल तेवढे जास्त योजना तुम्हाला मिळतील. आता गरीब राहणं ही स्वाभिमानाची गोष्ट लोकांना वाटायला लागली आहे, गरिबी दाखवणं स्वाभिमानाची गोष्ट वाटायला लागली आहे आणि ती लोक प्रयत्न करायला लागले की मी कसा गरीब आहे हे कागदपत्रांनी आणतायत, ते स्वतःलाही सांगतायत की मी गरीब आहे आणि मला योजनांची खूप सारी गरज आहे. मित्रांनो, कधी पण आपण वरच्या दिशेने जाणारे असलं पाहिजे. समाजाची मानसिकता ग्रोथ करण्याची असणार पाहिजे. ज्याची ग्रोथ झाली आहे, ज्याच्याकडे काहीतरी आहे, त्याला ती योजना मिळत नाही आहे आणि मग तो काय विचार करतो की साला मी ग्रोथ करून कोणतं काय केलं आहे, मी पण डिग्रोथ केलेली चांगली, मला पण योजना मिळतील. सो ही जी मानसिकतेकडं गव्हर्नमेंट तुम्हाला घेऊन चाललं, किंवा ही गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा ही जी नेते लोक आहेत घेऊन चाललेत, यांना फक्त वोट बँकेशी खेळ करतायत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. राहुल गांधी असतील, मोदीजी असतील, केजरीवाल असतील, कोणी असतील, तर माझं सिंपल म्हणणं आहे की जी लोक तुम्हाला फ्री काही देत आहेत किंवा फुकटची लालसा दाखवत आहेत ते तुम्हाला अपंग करू इच्छित आहेत आणि अपंग समाज झाला की यांना कायमस्वरूपी आपल्यावरती राज्य करता येईल अशी ही गोड स्वप्न बघून बसलेली आहेत. तर मित्रांनो, माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जी लोक फुकट काही आमिष दाखवत आहेत त्या लोकांना बिलकुल मतदान करू नका. मग ते BJP असेल, ते काँग्रेस असेल, ते आप असेल, कोणी पण असेल, जे फुकट काही कमिटमेंट करताय ना देण्याची, ती लोक आपली नाही आहेत, ते तुम्हाला पांगळं करतायत आणि तुम्ही माना किंवा नका मानू या अशा योजना गावातल्या मुलांना जर मी बघितलं माझ्या गावातल्या तर बघा, पहिलंच स्टेट गव्हर्नमेंट त्यांना 6,000 रुपये देते, सेंट्रल गव्हर्नमेंट शेतकऱ्याला 6,000 रुपये देते. दिलं पाहिजे, मागास लोकांना दिलं पाहिजे, काय अडचणीचा विषय नाही. पण ही लोक रेशनचं फ्रीचं आणतायत, त्याच्यानंतर हे 5-6 हजार रुपये जे काही मिळत आहे त्याच्यावरनं काही मीठ मिरची लागते ते करतायत. बायका मराठवाड्यातल्या आमच्या रानात काम करतायत, त्याचं जे पीक येतं नगदी पिकं घेत आहेत ते विकतायत आणि पारावर बसून गुटखा खाऊन थुकत बसतायत. यांना ग्रोथ करायची नाही आहे. मग तो अण्णा असेल, मग आप्पा असेल, दादा असेल, यांच्या चर्चा असतात, ते कार्यकर्ते बनतात, कुठेतरी खायला प्यायला मिळतं आणि अशा पद्धतीचं जीवन चालतं. हे स्वतःच्या डेव्हलपमेंटला, स्किल डेव्हलपमेंटला किंवा काही काम करायला प्रेफरन्स देत नाहीत. बिकॉज हे बसून खाण्याची जी मानसिकता बनते ती फार डेंजर आहे. मागास लोकांना किंवा जे खरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना मदत नक्की झाली पाहिजे, पण असं काहीतरी समाजात पेरणं फार चुकीचं आहे असं मला मनापासून वाटतं. याचे परिणाम पण खूप सारे वाईट आहेत. भले मी टॅक्समधला तज्ज्ञ नसेल, पण मला साधं सिंपल एवढं तरी कळतं की जे काही सरकारी तिजोरीवरती बर्डन येणार आहे ते शेवटी ते टॅक्सेस वाढूनच आपल्याकडनं काढून घेणार आहेत. म्हणजे काय की आपल्याला हे जे काही देत आहेत असं वाटतंय ते देत नाही आहेत, तर डबल घेण्याची तयारी करतायत आणि ते फार डेंजर आपल्यासाठी होऊ शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा जमेल तेवढा लोकांपर्यंत व्हायरल करा आणि प्रयत्न करा. कॉमन सेन्सचा नक्कीच सरकारने पण वापर केला पाहिजे, सगळ्यांनीच केला पाहिजे की ह्या ज्या काही योजना आणतायत त्याच्याऐवजी रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल, अजून महागाई कशी कमी होऊ शकेल. मी म्हणतो 1,500 रुपये देण्याऐवजी, 15,000 रुपये देण्याऐवजी, 8,500 रुपये देण्याऐवजी तुम्ही काय करा, स्वस्त करा ना. जरा लाईट बिल कमी करा, जरा गॅसच्या किमती कमी करा, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करा. त्यातनं 1,500 नाही 2,000 आमच्या हिश्श्याला येऊ द्यात. पण तुम्ही जर असे फ्री देताय असं दाखवताय ना, हे फार चुकीचं करताय आणि हे कदापि माझ्यासारख्या माणसाला मान्य होणार नाही आहे.
सो तुम्ही जाणकार लोक आहात, प्रत्येकाने ही जबाबदारी घेतलीच पाहिजे की अशा योजनांना भूलथापांना बळी पडू नका. आणि जर आता हे योजना दिलेल्याच आहेत तर मी माझं सरळ मत आहे, घ्या त्याचे फायदे, पण त्या लोकांना वोटिंग अजिबात करायचं नाही. जे कोणी फ्री म्हणताय, पण ते काँग्रेसवाले असतील, नाहीतर कोणी पण असतील, BJP वाले असतील, नाहीतर शिवसेनेवाले असतील, नाहीतर कोणी असतील, फुकटची मानसिकता ही फार वाईट मानसिकता आहे. एवढी गोष्ट तुम्ही खूनगाठ बांधा स्वतःशी आणि या योजनांचा फायदा घ्या, पण त्यांना मतदान करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. असं म्हटलं जातं की जशी लोकं असतात तसंच सरकार बनतं. मग आपण तेच डिझर्व करतोय सरकार का, असा पण प्रश्न आहे माझा, की आपण जे डिझर्व करतोय तेच आपल्याला मिळत आहे का आपण काही वेगळं डिझर्व करतोय. जर आपण तेच डिझर्व करत असेल, असं खिचडी सरकार किंवा अशी नैतिकता नसलेली लोकं, इथिक्स नसलेली, बेस नसलेली लोकं जर आपण इकडे बसवत राहिलो फुकटच्या योजनांसाठी, तर मला नाही वाटत हे योग्य होईल. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की हा सगळ्यांपर्यंत मेसेज गेला पाहिजे. आणि तुम्हाला जे पटतं आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण एकमेकांना ट्रोल करण्याऐवजी, एकमेकांच्या पाय खेचण्याऐवजी तुला किती अक्कल आहे, मला किती अक्कल आहे, याच्यापेक्षा समाजहिताचं काय याच्यावरती जास्त बोललं तर योग्य राहील असं मला वाटतं. मी फार शहाणा आहे, मला फार कळतं असं माझं अजिबात मत नाही आहे, पण मला जे काही ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून वाटतं ते मी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं मत पटलं तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला नका विसरू. जी लोक नवीन आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. मला फक्त लोकांना हेल्प करायची आहे फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी, पण अशा योजनांमुळं डोक्याला मनस्ताप होतो आणि हे कुठं घेऊन चाललो आहे आपण आपला देश, समाज, अर्थकारण हे समजत नाही, म्हणून असे व्हिडिओ बनवावे लागतात. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.